मित्रांनो, तुम्ही बघत आहात माझ्या पाठीमागे इथे खजुराचे झाड आणि नुकतेच आपण पोहोचलेलोय दुबईमध्ये. तर आज आपण बघतोय सर्वजण आम्ही तिघ चौघजण बाहेर आहे. आणि का बाहेर आहे त्याचं कारण सांगतो. आम्ही आम्हाला घरातून हाकलून दिलं त्यामुळे आम्ही बाहेर आहे. चांगल्या पोशाखामध्ये. तर त्यांनी मी तिची भाजी उपटली नाही म्हणून. मी बोलू का नको, विषय काय चालला इथं. तर आपण निघालो बाहेर आणि तुमच्यासाठी खास करून आम्ही एवढ्या लांबचा प्रवासच करणार आहे. कारण की भरपूर जणांना जे हाऊसवाईफ आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांना व्यवसाय करायचा असतो, पण व्यवसाय करताना नक्की काय करावं हे कळत नाही. तर आज आपण निघालोय गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये कुठं जायचं, कसं जायचं, सातारवरून पुणे, मुंबई, गुजरातला आपल्याला कसं जायचं ते आपण आज या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. कुठं राहायचं, त्यानंतर व्यवसाय काय करायचा तो शेवटी बघा तुम्ही नक्की. आणि ह्या व्यवसायामध्ये तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल राहणार आहे. टाइमपास करायला लागेल. तर आपण सर्वजण गुजरातला चाललेलो आहे आणि आपण निघालोय नाश्त्यासाठी. सुरुवातीला आता किती वाजलेत लवकर सांगा. आता वाजलेले आहेत 8:30. मित्रांनो, तुम्ही बघत आहात माझ्या पाठीमागे इथे खजुराचे झाड आणि नुकतेच आपण पोहोचलेलोय दुबईमध्ये. तर मित्रांनो, हे आहेत आपले गांधीजींचे 3 माकड. बस झाली आणि आता आपण आहे लोणावळ्यामध्ये. शेजारी एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये नाश्ता केला. नाश्ता तुम्हाला कसा वाटला? अजिबात चांगला नाही. नाश्ता चांगला नव्हता. वॉशरूम क्लीन नव्हतं. म्हणून ऍक्च्युली काय झालं, वॉशरूम क्लीन नव्हतं. आम्ही तिथे नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर सोन्याला थोडासा कॉल आला. ते कॉल आला तर ते कॉल घेण्यासाठी आलेलो आहे. सोन्यादादा थोडीशी आलेली आहे. तर त्याला आम्ही इथे बघूया मोकळं आता मीच करणार आहे. कोण जाते त्याला मोकळं करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. एक तर जायचंय. तर मित्रांनो, कार्यक्रम उरकून आलेले आता आम्ही. आणि आता निघाले आपल्या. आम्ही काय बघायला आलतो का? तर आता पुढचा जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण पार करणार आहे. असंच पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा. शेवट खूप खास असणार आहे. कारण की तुमचा जो काही आपला शेवट असणार आहे तो तुमचा करिअर नक्की घडवणार आहे. आता दादा असं कसं म्हणजे असं आता मोकळं ढाकळं सगळं पूर्णपणे वाटायला लागले. त्याच्यामुळे आता ब्लॉगिंग खूपच भारी होणार. मुंबईमधून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि हा लागलेला आहे गुजरातचा रोड. आणि ह्या गुजरातच्या रोडची दोन्ही साईडची झाडी बघा. आम्हाला असं वाटायला लागलंय आम्ही गुजरातला नसून नक्षलवादी एरियाकडे चाललेलो आहे. आणि आम्ही त्यातले आणि हे आहेत 2 नक्षलवादी. हे अट्टल नक्षलवादी दिसत आहेत. टांगबली आणि हा नक्षलवाद्यांचा मुखिया, गाडी पळवणारा चोर. आणि हिला आपण किडनॅप केलेलं आहे. मी किडनॅप केले. हा, मी किडनॅप थंगाबली किडनॅप केले. करून सगळं खायचं संपवा लागलं. एवढं खाऊन टाकलंय. हो, 2:30 वाजलेत आणि सर्वांना लागले भुका. हॉटेल आम्ही इथं आराम हॉटेल मध्ये जाणार आहे. आतली टेस्ट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सिटिंग अरेंजमेंट कशी ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. हॉटेल सखाराम आराम काठियावाडी. जैन फूड, गरम नाश्तो, पावभाजी, यार्दन्यू, साऊथ इंडियन, गरम नाश्तो, इडली जिलेबी, इडली जिलेबी नाही, फाफडा जलेबी. इडली फाफडा, देसी की जिलेबी, जलेबी, मेथी गोटा, बटाका पोहा, बटाका पोहा, इडली, मेंदू वडा, बटाका वडा, बटाका वडा आणि टी कॉफी. तर हे मेनू आता जाऊन बघूया आपण की नक्की कशा प्रकारे हे बटाका वडा आणि फाफडा माहिती आहे मला. फाफडा अजून मी खाल्ला नाही. ते काय म्हणतात, भाताका वाडा नाही, भात वाडा आणि मग जेवण घ्या. जेवण घ्या. बघूया सगळं मिक्स झालेले. आता आपल्या महाराष्ट्रीयन, मराठी आणि गुजराती मिक्स कॉम्बिनेशन आता पोटामध्ये सुद्धा जाणार आहे आपल्या.
तर मित्रांनो जेवण आमच्या सर्वांचं पोट भरून झालेलं आहे. हे तुम्हाला जेवण कसं काय वाटलं? एकदम सुंदर छान. तिथल्या हॉटेल सारखं नाही त्याच्यापेक्षा खूप बेटर होतं. खूप बेटर होतं आणि मी तर पर्सनली याला रेटिंग 5 स्टार पेक्षा जास्त देतोय. म्हणजे एवढ्या लांब येऊन आपल्यासारखं जेवण भेटलं इकडं. हो ना, ऍक्च्युली हे सर्व नाव वाचून वाकले तिकडे नाव वाचून वाटलं आता जेवण पण कसं मिळणार काय माहित, पण खरंच जेवण एक नंबर मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या हॉटेलवर तुम्ही येऊ शकता. अजून एक मग अशी माझी मिस्टेक होती की मी हॉटेल सखाराम बोलले होते, पण हे हॉटेल आराम आहे. हॉटेल आराम आहे हे. तर तुम्ही नक्की येऊ शकता. हे एक रेफर करतो आम्ही. खूप छान सर्व्हिस आणि सर्व्हिस तर सुपर आहे. मित्रांनो गाडी चालवून चालून खूप कंटाळा आला आणि सोन्याला थोडी रेस्ट करतोय. तुम्हाला दाखवतो मी. झोप लागली त्याची आणि या दोघींचं काम मगाशी जे काय जेवण केलं होतं ते जिरवायचं काम चालू आहे. जिरवायचं काम चाललंय. गाडीमध्ये पण झोपलेल्या. इकडची भाषा शिकतोय. भाषा शिकताय का? शिकलोय आता आम्ही. तो आणि कसं असतं ते कळालंय मला. होय पाठी आम्ही वाचली व्यवस्थित. होय तिकडे दाखवा ती पाठी. पण आपल्याला ते झूम करून ऐका ना, आपल्याला आहे ना गुजरातला यायला एवढा काळ लागला की माणसं पिकली अक्षरशः. म्हातारे झाले का? तुम्ही इकडे या ना जरा कॅमेऱ्यामध्ये बघ. तू इथंच थांब ना. इकडे बघ ना. हो संपलं. बोहया पिकल्या. एवढी पावडर कोणी लावायला सांगितली? सगळ्या बोह्यांमध्ये पावडर गुतवली या. चला आता इथं चहा घ्यायचा आहे. पण प्रवास खूप छान झाला आणि विशेष म्हणजे सगळ्यात जास्त जर काही कार्य झालं असेल तर बिचारा सोन्या दादाचं झालंय, कारण की खूप थकलाय तो. कंटिन्यू गाडी चालवली आहे आणि खूप वाईट पण वाटतंय बिचारा. कसं झोपलं आता हे झोपतोय या. आणि मी म्हणते की मी चालवते गाडी पण हसतच आहे मला. तर मी म्हणले सांगा ना तुम्हाला ते मला म्हणजे काय माझा एकच प्रॉब्लेम आहे गाडी चालवताना. काय तो माहितीये का की मला ब्रेक आणि एक्सिलेटर सापडत नाही. काय नाही, बी म्हणजे बीच में का ब्रेक. अच्छा. साईडला जो असतो त्याने गाडी एबीसीडी शोधत बसावं लागेल पर्यंत. कुठे सारखं मध्ये मध्ये करतो तो ब्रेक मधला म्हणजे ब्रेक. ब्रेक झालं त्यात काय तर अवघड आहे. म्हणजे आम्ही बहीण भाऊ खूपच हुशार आहे. बस हे किती जांभळे अशी देते एवढ्या मोठ्या की इथले सगळ्यात मासे सुद्धा व्हेजिटेरियन असणार आहेत. आपल्या इकडचे कसं हाडका बिडका बसलेले असतात, इकडचे भाजीपाल्याला बसलेले असतात माश्या. व्हेज मासे आतनं फिरून येईल. मला बोलले मला तू जेव्हा उठशील तेव्हा मला उठव. 3:30 वाजता मी उठलो. उठवायला गेलं तर नाही, जेव्हा जास्त लास्टची कुणाच्या आंघोळी ना तेव्हा मला उठव म्हणतो. हे असलं तर जाते माहिती आहे का, काम चुकार आणि आळशी. चलो भाई बंद कर दो. काय चलो भाई बंद करतात. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला अजून काय माहितच पाहिजे असलं तर मला विचारा. मला तुम्ही प्रश्न टाका की वहिनी आम्हाला हे सांगा, मी तुम्हाला सगळे आन्सर देईन. त्यांच्याबद्दल तुम्हाला सगळं सांगेन मी तुम्हाला. कसं आहे माहितीये का थोडक्यात सांगू का? हो का, ह्यो जरा बोर्ड वाचा काय लिहिलंय. नको. मेन टू द लेफ्ट बिकॉज वुमन आर ऑलवेज राईट. म्हणजे या ज्या काही वुमन आहेत ना ह्या खोटं बोल पण रिटर्न बोल ऑलवेज राईटच बोलतात या, अशा पद्धतीनं आहे. चला कळलं ना. म्हणजे हॉटेलमध्ये तर जाहीर लिहिलेलं इथं की वुमन ऑलवेज राईट बट नो राईट अँड जब राईट तब हस्बंड वाइफ फाइट. चलो खुश भैया दीदी घ्या की चाच. मित्रांनो आम्ही आलोय फायनली सुरतमध्ये आणि सुरतमध्ये आम्ही थांबलेलो आहे हॉटेल मेरिटमध्ये. सुरत रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळच हे हॉटेल आहे.
तर तुम्हाला सुद्धा जर या हॉटेलमध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि एकदम चीपमध्ये पूर्ण डिलक्स रूम आहेत आणि AC नॉन AC पूर्ण म्हणजे आम्ही जरा 5 स्टार रेटिंग या हॉटेलला देणार आहे. तर चला तुम्हाला आधी रूम दाखवतो आम्ही. चला हे आहे रूम. या अशा पद्धतीने आता आम्ही रूम घेतलेले आहेत. वॉशरूम दाखवतो तुम्हाला. वॉशरूमची लाईट हे आहे वॉशरूम. काय हे बघा माझं बेड. चल तुझं बेड दाखवतो. बरं. टीव्ही आहे, वायफाय सुविधा आहे. आणि तर मित्रांनो फायनली आपण ज्या कामासाठी हा व्लॉग शूट केला होता आणि त्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला एक असा व्यवसाय करायचा दाखवणार आहे मी की ज्यामध्ये तुम्ही सर्वजण भरपूर पैसे कमवणार आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे तो जर व्यवसाय केला तर तो व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल आणि त्याच्याबद्दल जर सर्व माहिती बघायची असेल तर वर बघा आय बटन दिसतंय, तिथे फक्त क्लिक करा. तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या व्यवसायाला तुम्ही सुद्धा नक्कीच सुरुवात करा. खरंच तो व्यवसाय तुम्हाला 0 to हिरो बनवणारा व्यवसाय आहे आणि भरपूर जण आजकाल ऑनलाईन ऑफलाईन तो व्यवसाय सुरू करत आहेत. तर तो व्यवसाय पूर्णपणे बघा, व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. आणि काही अडचणी वगैरे असतील कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. तसेच या ठिकाणचं लोकेशन वगैरे सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही आठवणीने चेक करा. तर चला बाय.